पत्रकार सल्लागार, आता कालच मान पत्रकार संघाचे अध्यक्ष झालेले रुपेशजी कदम, आमचे PSI तुपे साहेब, संदीप खाडे, आदरणीय दादा रघुनाथजी ढोक सर आणि धाडगे सर, तसेच संजीवनी ब्लड बँक, सर्व पोलीस पाटील आणि आज ज्यांचा आपण सत्कार करतोय असे सर्व कोरोना योद्धा. खरं म्हणजे आपले जे आज कोरोना योद्धा आहेत त्यांचा सत्कार घेणं हे खूप मनात होतं आणि ते जे काम करतायत त्यांच्या कामाची पावती कुठेतरी त्यांना दिली पाहिजे. आणि ढोक सरांनी आज बरोबर योगायोग जुळून आणला. आमचे आपल्या पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष असतील, आपले पोलीस पाटील असतील, त्यांच्या संपर्कातून आज हा कार्यक्रम घडून आणला. खरं सांगायचं झालं तर लॉकडाऊन जो कालावधी होता अतिशय भयानक होता. कोरोना जो आजार आहे भयानक आहे. अजूनही त्याची तीव्रता संपलेली नाही, फक्त भीती संपली आहे. पण ज्याच्यावर येतं त्याला समजतं किंवा त्याची ती तीव्रता त्याला कळते, अशातला माणूस आहे. कालच माझा बारका भाऊ, त्याला नाईलाजानं की दुर्दैवानं तो पॉझिटिव्ह आला आणि त्याला ह्या राजकारणाची जरा आवड, त्याच्यात त्याचा पॅनल त्यानं उभा केला होता. शरीराकडे दुर्लक्ष केलं. परवा त्याला ICU मध्ये ठेवावं लागलं. डॉक्टरने त्याची कंडिशन क्रिटिकल अशी सांगितली. पण थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असेल किंवा बँकने खूप मदत केली. प्लाझ्माचं त्यांनी आमच्या ह्या रक्तदानाच्या अनुषंगानेच विषय सुरू होता आणि त्याच काळात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असताना त्यांनी प्लाझ्माची खूप मोठ्या मदत केली. तो कोणाच्या वाट्याला येऊ नये, त्याच्या कोणाच्या कुटुंबियाच्या वाट्याला येऊ नये. आपण पोलीस पाटील म्हणून किंवा समाजातले आपले जे नगरपंचायतचे लोक आहेत, अतिशय सगळ्यात चांगलं काम किंवा सगळ्यात जोखमीचं काम आपल्या नगरपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यांनी केलेलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती असेल तर त्याच्या आजूबाजूला कोण फिरकत नाही, परंतु त्याचं अंतिम विधीचं काम, त्याला मोक्ष प्राप्त करून द्यायचं काम अतिशय तन मन धनानं आपल्या दहिवडी नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेलं आहे. त्याच्यासाठी एकदा मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की ज्यांनी खरंच काम केलेलं आहे त्यांना कुठे ना कुठे ती पावती दिली पाहिजे. आपण खूप मोठं देणं लागतो समाजात. पोलीस हा घटक आहे, तुम्हाला दिसतो रस्त्यावर काम करताना. पण कोरोनाच्या काळामध्ये आमचे पोलीस पाटील, मला वाटतं पोलिसांपेक्षा पोलीस पाटलांनी खूप काम केलं. कुठल्याही प्रशासकीय जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेत आमचा तळागाळातला घटक म्हणजे पोलीस पाटील आहे. आणि त्या पोलीस पाटलांना तटपुंज मानधन आणि त्या मानधनात त्यांनी जे काम केलेलं आहे ते कौतुकास पात्र आहे. परंतु आपल्याला इथे थांबायचं नाही. जरी लॉकडाऊन शिथिल झालेला असेल, शासनानं निर्बंध उठवलेले असतील, पण जागृती जी आहे ती जागृती आपल्याला कायम ठेवायची आहे. आजाराला बाजूला ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे कायम काम जे आहे हे काम आपल्याला सतत चालू ठेवायचं. आपल्याला काम करताना अनंत अडथळे आले. रुपेशजीला माहिती आहे, आमच्या पोलीस पाटलांनी काही सांगायला गेलं की त्यांच्या मागे अशी यंत्रणा तिथे लगेच पोहोचेल असं नाही. आम्ही कायम त्यांच्या पाठीशी होतो. पण तो गाव आहे, 25 किलोमीटर पोलीस स्टेशन आहे, इथे तात्काळ त्यांना आम्ही उपलब्ध होऊ शकत नव्हतो. परंतु त्याही परिस्थितीमध्ये, अतिशय जिकरीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी लोकांचा रोष मनावर घेतला, पुढाऱ्यांचा रोष मनावर घेतला, आणखी कोणाकोणाचा रोष मनावर घेतला, लोकांशी वाईटपणा घेतला. पण जे काही आरोग्य विभागाचे निर्देश असतील, शासनाचे निर्देश असतील, ते लोकांना पाळायला लावून मला सांगायला आनंद होईल आणि आता दुःख होईल. मला सांगायला आनंद यासाठी होईल की ज्या काळात कोरोना एका
परमबिंदूवर पोहोचला होता त्यावेळेस आपला मान तालुका, खटाव तालुका खूप लांब होता, स्पेशली मान तालुका. त्या काळात आपलं काम भयानक होतं, स्पेशली पोलीस पाटलांचं. पोलिसांपेक्षा खूप चांगलं काम होतं. आणि त्यानंतर जसे निर्बंध उठले आणि आपण जरा शांत बसलो, आता परिस्थिती थोडीशी बिकट होत चालली. आता कोरोना पॉझिटिव्हच्या नोंदीही होत नाही, बऱ्याचदा नोंदी झाल्या उशिराने होत आहेत. त्याच्यामुळे त्याचा धोका बिलकुल टळलेला नाही. मी माझ्या घरातला प्रसंग मी तुम्हाला सांगितला, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. पैसा नुसता जाऊन आपलं हे होत नाही, नुकसान होत नाही, तर मानसिक जे नुकसान असतं किंवा शारीरिक जे नुकसान असतं ते कधीही भरून न येणार आहे. त्याच्यामुळं आपण जे गावामध्ये काम इथून मागे चालू ठेवलेलं आहे ते आपल्याला पुढेही चालू ठेवायचं आहे. हा जो रक्तदानाचा कार्यक्रम घेतला त्याचा एवढ्या पटकन रिझल्ट मला ते रक्तदान घेण्या अगोदर आला. तर हे काम खूप पुण्याचं आहे. आपले आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शासन आहे, त्यांनी आवाहन केले. रक्ताचा तुटवडा खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि त्या काळात आपण जे हे काम करतोय, आमच्या पोलीस पाटील आहेत, डोकसरांना सांगतो, दादांना सांगतो, रुपीजींना सांगतो. आज आपले जे पोलीस पाटील आहेत, आमचे पोलीस आहेत, अजून जे संदीपच्या अकॅडमीची मुलं आहेत, अशा मोजक्या लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. याची जागृती झाली पाहिजे. पोलीस म्हटलं की रक्त शोषणारा अशी मानसिकता लोकांची आहे, ती आम्हाला बदलून टाकायची. आमचा पोलीस रक्त देणारा आहे, प्राण वाचवणारा आहे. आमचे पोलीस पाटील तसेच आहेत. तुमच्या नावाच्या समोर पोलीस हे लक्षात ठेवा, पोलीस पाटील. तर या ठिकाणी खूप म्हणजे आनंद होतो. माझ्या पोलीस पाटलांचा कुठेतरी सन्मान होतोय, सत्कार होतोय. रुपेशजींना मी सांगेल, आवाहन करेल की ते जे तुम्ही त्यांचं काम पाहिलेलं आहे, त्यांना पुढं आणणं हे आपलं कर्तव्य आहे. आज त्यांचा सत्कार होतोय. आदरणीय ढोक सरांना मी खूप खूप आभार मानतो त्यांचे. ढोक सरांविषयीची आठवण आता रुपेशजींनी सांगितलं. एक म्हणजे मला वाटतं कॉलेजला असेल